शाळा म्हणजे केवळ शिक्षण देणारी जागा नाही, ती सुरक्षितता, समज आणि आधार देणारं मुलींचं दुसरं घर असतं. किशोर वयात मुलींमध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल घडतात. या काळात त्यांना समजून घेणारी, ऐकून घेणारी आणि विश्वास देणारी सुरक्षित जागा अत्यंत आवश्यक असते. ही गरज ओळखून किशोरी संवाद अभियान जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत पिंक रूम ही अभिनव योजना राबवण्यात येत आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री कार्तिकेयन यांच्या दूरदृष्टीतून ही योजना संपूर्ण जिल्हाभर यशस्वीपणे राबवली जात आहे. आपल्या कन्या विद्या मंदिर उंचगाव या जिल्हा परिषदेच्या शाळेतही अशीच सर्व सोयीनियुक्त लोकसहभागातून पिंक रूम तयार केली आहे. पिंक रूममध्ये मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध आहेत. सॅनिटरी नॅपकिन बदलण्याची सोय म्हणजे चेंजिंग रूम, सुरक्षित विल्हेवाट व्यवस्था आणि विश्रांतीसाठी शांत आरामदायी जागा, पिण्याचे पाणी, वाचनासाठी पुस्तके आणि स्मार्ट टीव्ही सुद्धा या कक्षात उपलब्ध करून देण्यात आला आहे. पिंक रूममुळे मुलींना त्या दिवसात लाज वाटणे, भीती वाटणे आणि शिक्षणात कोणताही खंड पडणे या गोष्टी आता होत नाहीत. कारण इथे मिळते योग्य मार्गदर्शन, विश्वासाची भावना आणि आत्मसन्मानाची जपणूक. पिंक रूम म्हणजे फक्त एक खोली नाही, ती आहे मुलींच्या आरोग्याची काळजी, सुरक्षिततेचा विश्वास आणि आत्मविश्वासाची नवी ओळख. अनेक माता पालकांनी या कक्षाला भेट दिली आणि मुलींसाठीच्या या सोयीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. चला तर मग मिळून घडवूया सक्षम, सुरक्षित आणि आत्मविश्वासू पिढी. आमच्या शाळेमध्ये पिंक रूम केले आहे. त्यामध्ये चेंजिंग रूम व सॅनिटरी पॅडची सुविधा आहे. या रूममध्ये आल्यावर खूप छान वाटते व सुरक्षित असल्यासारखे वाटते. माझ्या मुलगीसाठी खूप छान म्हणजे सोय झाल्यासारखं मला वाटत आहे. ज्यावेळेस मी घरात नसते, मुलगी शाळेत आल्यावर ते शिक्षकांनी जे मुलीसाठी सोय केलेली आहे खूप छान आणि अभिमानाची गोष्ट आहे. मी या शाळेत शिकून गेलेले आहे, तर आतापर्यंत अशा काही सोयी नव्हत्या. या सोयी बघून मला असं वाटतं, पालकांना सांगा असं वाटेल की प्रत्येक पालकांनी जिल्हा परिषद शाळेत मुलांना घातलं पाहिजे. पिंक रूम जी केली आहे कन्या विद्या मंदिराने खूप छान केलेली आहे. आणि मला पण काय काळजी वाटायची की माझी मुलगी कधी आजारी असली किंवा आता वयात आली तर काही शाळेमध्ये सोय असलेली असेल, पाठवावं की नाही. पण हे इतकी छान रूम केलं आहे की ते बघून असं समाधान वाटले मला की खरंच छान केलं आहे की माझी मुलगी तरी आजारी असली तरी घरी राहणार नाही, आम्ही शाळेला पाठवू शकतो. ज्या गोष्टी कॉलेज जीवनात आमच्या वेळेला होत्या येल्यासारख्या त्या आज प्राथमिक शाळेत मुलींना म्हणजे मिळालेल्या आहेत. आणि मासिक पाळी येणे किंवा अजून काही कारणास्तव मुली आजारी असतील तर त्यांना घरी राहणं हे सुद्धा अनकम्फर्टेबल आहे. तर त्यापेक्षा ह्या शाळेमध्ये त्यांची सोय जी शिक्षकांनी लावलेली आहे ती अतिशय छान कल्पना आहे आणि याच्यासाठी सर्व शिक्षकांचे मी मनापासून आभार.